वंदे मातरम मित्रांनो, मी भूषण गणेश धामणे, तुमचा आवडता बॅगडी परत आलेलो आहे बिंदास बोल या चॅनलमध्ये. अपक्ष उमेदवार महिला आहे. एखादी महिला राजकीय ठेकेदारांच्या विरुद्ध उभी राहते, ते पण अपक्ष उमेदवार म्हणून, तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी एक विशिष्ट विषय असतोच असं मला तरी वाटतं. मनीषाताई आज आमच्यासोबत आहेत. तर मनीषाताई, मी तुम्हाला हा प्रश्न विचारू इच्छितो का तुम्ही हा अपक्ष उमेदवारीचा फॉर्म का, म्हणजे एक तुम्ही सामान्य महिला वर्गातून आलेला आहात आणि महिला म्हणजे असून तुम्ही हा अपक्ष उमेदवाराचा फॉर्म का भरलात? सर्वात प्रथम तर जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी पहिल्यापासून पक्षामध्ये पण काम करत आली आहे. मी स्टार्टिंगपासून आणि समाजकार्य करण्यात मला आवड आहे. त्यामुळे मला चान्स आता भेटला आहे या टायमाला. नगरपालिकेचं इलेक्शन खूप टायमानंतर आलं आहे आणि हा चान्स परत येत नाही. बरोबर. जेव्हा पक्षाकडून आपल्याला तिकीट मिळत नाही हे कळल्यावरती आम्ही अपक्ष उमेदवारीचा फॉर्म मी भरलेला आहे. बरोबर. ठीक आहे. माझा असं अजून एक प्रश्न आहे का, जेव्हा तुम्ही चांगल्या मताने निवडून याल, तुम्ही महिला वर्गांसाठी विशिष्ट काय करणार? म्हणजे सर्वात पहिली गोष्ट तर मी निवडून आल्यानंतर नाही, मी आतापासूनच महिला वर्गांसाठी काम करत आहे. ओके. ॲक्च्युली जसं सायबर क्राईम्स वगैरे असतात, महिलांबरोबर झालेले क्राईम्स असतात. बरोबर. मी पोलीस मित्र संघटनेत पण आहे, माझं त्याच्यावरती पद सुद्धा आहे. बरोबर. आणि आम्ही असे केसेस हँडल केलेले आहेत. अच्छा. वसईला, नालासोपाऱ्याला आम्ही हे केसेस हँडल करतो. मी निवडून आल्यानंतर सुद्धा माझी एक असं मोटिव्ह आहे की महिलांना जो रोजगार आहे नगरपालिकेतून निघतो पण ते महिलांपर्यंत पोहोचत नाहीये. नगरपालिकेत खूप सुविधा आल्यात महिलांसाठी. आपले 60 वर्षाच्या जे वयस्कर आजी वगैरे आहेत, त्यांना ज्यांना आधार नाही, निराधार आहे, त्यांच्या सुद्धा आपल्याकडे स्कीम आहेत. भरपूर स्कीम आहेत नगरपालिकेत, पण त्या आपल्या महिलांपर्यंत पोहोचत नाहीये. का नाही पोहोचत असं तुम्हाला का वाटतं? म्हणजे का नाही पोहोचत असं तुम्हाला का वाटतं? मी स्वतः सामान्य वर्गातलीच आहे. त्यामुळे मी इथे सर्वीकडे फिरत असते. मी सगळीकडे आहे. मला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे, माहिती आहे. मी प्रत्येकामध्ये उठणारी बसणारी आहे, मार्केटपासून ते प्रत्येकाच्या घरापर्यंत. तर त्यांना मी विचारते ना, आता आपल्याकडे टेलर मशीनची योजना आलेली, बरोबर, जी राबवली गेली, पण त्याच्यामध्ये मशीन कोणाला भेटली नाही आहे आणि बहुतेक तरी लेडीज लोकांना माहिती पण नव्हतं की ही योजना आलेली आहे. या अशा काही योजना असतात. आता 60 वर्षाच्या ज्या वयस्कर आपल्या आई आहेत, वयस्कर आजी आहे, त्यांना सुद्धा माहिती नाही आहे की बाबा आपल्याला इथून पुढे पेन्शन चालू होते, गव्हर्नमेंटकडून आपल्याला पैसा येतो. बरोबर. हे त्यांना सुद्धा माहिती नाही. मग आपल्या काही अशा स्त्रिया आहेत, महिला आहेत, बहिणी आहेत, ज्यांना काही गोष्टी माहिती नाही आहेत, त्यांना मला जागरूकता करायची आहे. त्यांनी स्वबलावरती आपलं एक बिझनेस उभा करावा आणि स्वावलंबी व्हावं, ही माझी अपेक्षा आहे. अच्छा, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का महिलांसाठी भरपूर स्कीम आल्या, भरपूर आहे, हां, पण ते महिलांपर्यंत पोहोचल्या पोहोचत नाहीत आणि त्यामध्ये काही अडथळे आहेत ते तुम्ही जेव्हा निवडून याल ते अडथळे तुम्ही नक्कीच देऊ. अच्छा, त्या व्यतिरिक्त जसे सामान्य नागरिकांचे प्रश्न आहेत, जसे रस्त्यांचे प्रश्न आहेत, इस्पितळांचे प्रश्न आहेत, त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? हे तर खूप इम्पॉर्टंट प्रश्न केला तुम्ही. जसं काय नगरचा जो नळ आहेत, पण पाण्याचे प्रॉब्लेम आहेत. बरोबर. पाणी येत नाही. मी स्वतः राहते तिथे, पाण्याचे खूप प्रॉब्लेम्स आहेत. कारण मी सामान्य आहे, त्यामुळे मला असं कळतंय की प्रत्येकाला काय अडचण आहे. आता या पावसामध्ये रस्त्याची एवढी दूर अवस्था झाली, किती ॲक्सिडेंट झाले, किती खड्डे आहेत, ते आम्ही स्वतः पाहिलेले आहेत. बरोबर. रस्त्याचे हाल तर आम्ही लोक बघतच आहोत. पाण्याचं पण मी स्वतः सोसत आहे. बरोबर. त्यामुळे मला माझ्या स्वतःवरून मला त्यांची अडचण कळते. त्यासाठी तर मी नक्कीच प्रयत्न करेन की या सगळ्यावरून मी तोडगा काढू. मी स्वतः नगरपालिकेत जाऊन, असं नाही की मी निवडून आली तरच, मी स्वतः नगरपालिकेत जाऊन या निवडणुकीनंतर मी ही कामं करणार आहे. प्रत्येक गोष्टीचा मी एक लेटर देणार आहे. कारण तो त्रास त्यांनाच नाही, मला सुद्धा आहे ना. बरोबर. मी स्वतः सामान्य माणूस आहे, मी स्वतः रस्त्यावरती फिरते, मला स्वतःला पाण्याची गरज आहे. आणि गटारा तर तुम्ही बघतच असाल आपल्या इथे. मी तुम्हाला लाईव्ह दाखवेन पण की आपल्या इथे गटर किती भरले, किती कचरा जमा झालाय.
पण त्या गटारावरती कोणाचं लक्षच नाहीये. बरोबर. स्ट्रीट लाईट आहेत पण त्यांना बल्ब हेच नाही, कनेक्शनच नाही आहेत. रात्रीची अपरात्री ह्याच रस्त्याला मुली फिरतात, मुलं फिरतात, हे डेंजरस आहे. त्यामुळे ह्या काही गोष्टी आहेत ज्याच्यावरती पब्लिक फोकस करत नाहीये. आपल्याला त्यांना ते फोकस करून आणून द्यायचं आहे. माझा मोटिव्ह हाच आहे, समाजकार्य करायचं आहे. त्यासाठी मला हे उमेदवारीचं अर्ज मी भरलेला आहे. भले अपक्षही सही, मी निवडून आली तर खूप चांगली गोष्ट आहे. लोकांनी मला प्रोत्साहन दिलं, साथ दिली तर. आणि मी हे नाही म्हणत नाही चालेल तरी मला हे कामं करायची आहे, ही माझी स्वतःची इच्छा आहे. म्हणजे तुम्ही निवडून आलात किंवा नाही आलात तरी पण तुम्ही तुमचं काम करणार. माझं समाजकार्य तुम्ही माझं एक शेवटचा तिसरा प्रश्न आहे असं का तुम्ही एक अपक्ष उमेदवार म्हणून जर समजा तुमच्या प्रभागामधून निवडून आलातच तर जसं निवडून म्हणजे निवडणूक होण्यापूर्वी तर तुमचे हे भरपूर असतात का आम्ही आता जसं तुम्ही म्हणालात का आम्ही हे करून देऊ, आम्ही ते करून देऊ वगैरे वगैरे असे वचने आपण भरपूर देतो. पण आत्तापर्यंत जनतेचा अनुभव असा आला आहे का जे राजकीय ठेकेदार आहेत त्याच्यामधून जे आता पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून तर जनतेला असं हे आलेलं आहे, अनुभव आलेला आहे का निवडणूक होण्याच्या अगोदर ते त्यांची आश्वासने मोठमोठी असतात पण निवडणूक झाल्याच्या नंतर ते एकदा का खुर्चीवरती बसले का त्याच्यानंतर मग ते ससा भेटसुद्धा देत नाही. तर तुम्ही जर समजा तुम्ही समजा आता निवडून आलातच तर तुम्ही जनतेशी कसा संवाद साधणार, तुमचं जनतेशी कसं रिॲक्ट असणार? मी जे पहिलं होती तेच पुढे पण सेम राहणार आहे. माझं रोजचं टायमिंग आहे संध्याकाळचा. मी मार्केटला जाते, प्रत्येकाचे प्रश्न बघते, प्रत्येकाशी बोलणं करते. तोच रुटीन माझा राहणार आहे. प्रत्येकाशी समोरून जाऊन भेटणार आहे, कोणी माझ्याकडे यायची गरज नाही. म्हणजे मी स्वतः जाऊन प्रत्येकाला भेट देणार. डेली जसं माझं रुटीन आहे तोच राहणार आहे. प्रत्येकाचे प्रश्न मी जाऊन विचारणार. म्हणजे तुम्ही स्वतः तुम्ही तुमच्या जे कनेक्ट होणार स्वतः होणार. प्रत्येकाच्या घरी जाऊ, दारी जाऊ, रस्त्यावर जाऊ, भाजी मार्केटला जाऊ. रिक्षाचे आहेत आमचे काही कनेक्ट भरपूर आहेत लोक जी ओळखतात. मी डायरेक्ट त्यांना कनेक्ट करणारे स्वतः करणारे. त्यांना माझ्यापर्यंत येऊन त्यांचे प्रॉब्लेम सांगायचे आणि माझा टाईम घेणं हे गरजेचं नाही. मी स्वतः जाणार आहे. SSR मीडिया बिंदास बोलतर्फे मनीषा ताईंना जिंकून येण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आणि एक महिला वर्गातून एक सामान्य महिला उभी राहते एक अपक्ष उमेदवार म्हणून, ही फार मोठी क्रांती आहे. आणि माझंसुद्धा तेथील त्यातील प्रभागातल्या जनतेला माझं आव्हान आहे का तुम्ही एकदा तरी अपक्ष उमेदवाराला चान्स द्या. कारण आत्तापर्यंत जनतेचाच अनुभव असा आहे का राजकारणातल्या ठेकेदारांनी जे आश्वासनं दिलेली आहेत ते आश्वासनं पाळलेली नाही आहेत. आता अपेक्षा तुमच्या, काम आमचं, हेच आपलं ध्येय आहे. तर तुम्ही 6D मध्ये रिक्षा बहुमताने निवडून द्या, हीच माझी तेथील प्रभागातील जनतेला विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.